मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे नजीक चालती एसटी बस खड्ड्यात जोरात आदळल्याने प्रवास करणाऱ्या 2 शालेय विद्यार्थ्यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे। यावेळी संतप्त पालकांनी नागोठणे एसटी बस डेपोत धिंगाणा घातलाय। 2 तास उलटून सुद्धा या जखमी विद्यार्थ्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने पालकांनी नागोठणे बस स्थानकाला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घालत या घटनेचा जाब विचारलाय। गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या पालकांनी यावेळी केली आहे। माझे नाव आर्यनारायण मोकल आहे। मी पनवेलवरून आमटेमवरून बसलो। पनवेल बस होती, रोहायला जाणार होती। तेव्हा गाडी फुल स्पीडने होती आणि कामत हॉटेल आहे ना, ते खड्डा होता। गाडी फुल स्पीडने होती तर गाडी जाऊन त्या खड्ड्यात जोरात उडाली। माझ्या डोक्यात म्हणजे लगेच हे असतं ना स्टोरी ठेवायला, त्याला डोका जोरात आपटला। माझ्या डोक्याला सांधक्या यायला लागल्या आणि परत डोळ्यावर काळोख यायला लागला। साईडला माझी माणसं बसलेली, त्याही पण माझ्या डोक्याला हात फिरवला तरी पण माझ्या डोळ्याला सांधका गेलाच नाही, डोळ्याला काळोख येत होता। तेव्हा मी पुढच्या सीटवर जाऊन बसलो तरी पण माझ्या डोळ्यावर काळोख येत होता। मग गाडी डेपोत येऊन थांबली। मग डेपो ते अधिकारी सांगितला की सरकारी दवाखान्यात नाही। सरकारी दवाखान्यात गेलो तर त्याने सांगितलं, त्या एक इंजेक्शन मारला आणि म्हणाले की तुम्हाला जर सिटी स्कॅन करायचं असेल सिटी स्कॅन करा। मग त्याही रिपोर्ट सगळे लिहून दिल्या। मग परत डेपोत गाडी घेऊन गेलो तेव्हा ते म्हणाले की सिटी स्कॅन करून 1-1.5 तास अजून घालवला तरी अजून काही म्हणजे काय अजून तरी ह्यात नाही घेतलेलं आहे। तरी माझ्या अजून चक्कर आणि डोका थोडा दुखते, डोका पण दुखत आहे, ते पण ते अजून काही ॲक्शन घेत नाही। माझे नाव दत्ताराम दगडू म्हात्रे। मी जेव्हा स्पॉटवर आलो आणि नंतर स्पॉटवर बघितलं एस टी उभी होती फक्त, आणि मी नंतर हॉस्पिटलला आलो तर मुलं डॉक्टरांकडे आतमध्ये होती। तर डॉक्टर नंतर ते बोलले आम्हाला बाहेर जा। आम्ही बाहेर आलो। पुन्हा बोलते काही सिटी स्कॅन करायची गरज नाही, एक्सरे मारायची गरज नाही। तर मी स्वतः मग त्यांना भेटलो। साहेब बोला असं का तुम्ही बोलता? ताबडतोब मग त्याला रिपोर्ट दिले, काय तुम्ही अलिबागला जा, सिटी स्कॅन करा, आपले सिटी स्कॅन करा आणि एक्सरे मारा। नंतर त्यांनी काय त्यांना मुलांना काय चेक केले नाही। आता एवढी मोठी जखम आहे, तुम्ही स्वतः बघितलेली आहे। तर त्यांनी काय ते ड्रेसिंग वगैरे काय केलीत नाही, फक्त ते बोलले तुम्ही जाओ। आम्ही तिथून निघालो। नंतर ते एस टी डेपो मास्तर आले आणि ते आम्हाला बोलतात काय तुम्ही आता आमचे अधिकारी यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला थांबवलं। आम्ही त्यांना भरपूर लोक ते जमलो आणि रिक्वेस्ट केली, एखाद्या माणसाचा जीव जात असेल किंवा त्याला चक्कर तुम्ही ताबडतोब ॲक्शन घ्यायला नको काय? नाही बोलते अधिकाऱ्याला आम्ही करू। नंतर मग ते आम्हाला त्यांनी एक आयडिया म्हणून केले आणि तिथे डेपोमध्ये नेले। नंतर त्यांनी पोलीस मागवले। पोलीस स्टेशनला धाव टाकून ते ताबडतोब पोलीस तिथे आले। मग पोलिसांनी परिस्थिती बघितली आणि पोलीस बोलले चला तुम्हाला आम्ही सिव्हिलमध्ये नेतो, काय औषध उपचार करतो त्यांच्या अधिकारी येईपर्यंत। परंतु डॉक्टरांनी काय त्यांना मलमपट्टी वगैरे काय केलेली नाही। देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।